हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही या विकेंडला चाललो आहोत जेजुरीला. जेजुरी आणि अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आमची लॉंग ट्रिप आहे. 2 दिवसामध्ये आम्ही कवर करणार आहोत. तर आता आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला सासवडच्या अगोदर. ऑस्करवाडी म्हणून मिसळ आहे फेमस, तिथे खूप मस्त मिसळ मिळते. तिथे थांबलेलो आहोत. आम्ही आता जेजुरीला पोचलेलो आहोत. तर आम्ही जेजुरीला आता पोचलेलो आहोत आणि आता आम्ही दर्शनासाठी जातोय. आज एवढी गर्दी नाही आहे. तर आता आम्ही आलो आहोत जेजुरीला. तुमच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. मस्त गाभाऱ्यात येऊन एकदम छान दर्शन झालं. तर असं आमचं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं. आणि आता आमचं नेक्स्ट स्टॉप आहे पंढरपूर. तर पंढरपूरचं दर्शन तर आता दाखवू शकत नाही, पण आजूबाजूचं तुम्हाला मी नक्की दाखवेन. तुम्हाला सांगितलं आमचं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. तर आता आमचं सेकंड डेस्टिनेशन आहे पंढरपूर. तर पंढरपूरला पण आम्ही आता पोहोचतोच आहोत. 20 किलोमीटर बाकी आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे मस्तपैकी मंगलमूर्ती मिसळमध्ये. इथे सगळं मिळतं, मिसळ पण मिळते आणि सगळंच आहे. तर मिसळ नाव आहे म्हणून आम्ही ऑर्डर केली आहे. तर ती खूपच मस्त आली आहे, टेस्टी मिसळ एकदम. हायवेलाच हे हॉटेल आहे. आणि पंढरपूर नंतर आम्ही कुठे जातो अजून आम्ही बघत. आता आम्ही पोचलो आहोत, पंढरपूरला पोचलो आहे आणि आता आम्ही दर्शन घेतो आहे. आज गर्दी आहे भरपूर पंढरपूरला. ही आहे इथे चंद्रभागा नदी. ऑन द वे टू दर्शन. तर आमचं पंढरपूरचं पण दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आज आता अक्कलकोटला पोचलो आहे आणि अक्कलकोटचं दर्शन घेण्यासाठी जातो आहे. पण इथे खूप गर्दी आहे अक्कलकोटला. मला असं वाटतं की सगळे पंढरपूरवरून अक्कलकोटला झाले आहेत. पंढरपूरला त्या हिशोबाने थोडी कमी होती गर्दी. हां, आणि मेन म्हणजे मला तुम्हाला पंढरपूरचं सांगायचं आहे की तुळशी पूजा एक आहे, ती आपण घेऊ शकतो. ती घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण विठोबाला डोकं टेकायला मिळतं चांगलं. आणि मेन त्या तुळशी पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला इथे पूजा करायला, म्हणजे अभिषेक कसा करतो आपण देवाचा, तसं आपल्याला मिळतं. एका रूममध्ये घेऊन जातात. विष्णू सहस्त्रनामावली जी आहे ती पूर्ण तिथे पठण केली जाते आणि तसा पूर्ण आपल्याला ते साहित्य वगैरे देतात. तर 2100चं आहे ती तुळशी पूजा. आणि 5 लोक, म्हणजे राजवी धरून 5 लोक होतो आम्ही. 4 लोकांचे 2100 घेतले त्यांनी. चांगला होता, चांगला एक्सपिरियन्स होता. आणि डायरेक्टली आम्हाला विठोबाला आणि रुक्मिणीला पायावर दर्शन मिळालं. तर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर तुळशी पूजा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी कोणाचं तरी आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे डिटेल्स द्यावे लागतात आणि तिथे ऑफिस आहे, तिकडे तुम्हाला ते रजिस्टर करावं लागतं पंढरपूरला. तर तुम्हाला आता मी अक्कलकोट दाखवते. हे आहे अक्कलकोट. अक्कलकोट आता खूप जास्त डेव्हलप झालं आहे, म्हणजे पार्किंगही कमी पडते. आणि हे आपण बघू शकतो की अन्नछत्र निवास अजून ते बांधतायत. म्हणजे आम्हाला बराच टाईम झाला अक्कलकोटला येऊन, जवळजवळ 1 वर्ष तर झालं. आणि ही आहे अन्नछत्र आत्ता जे एक्झिस्टिंग आहे त्याची लाईन. त्या पुढे आम्ही देवळात जातो आहे. बघूया आता आम्हाला किती वेळ लागतो आहे दर्शनासाठी. बाकीचे 2 दर्शन आमचे एकदम मस्त झाले. म्हणजे जेजुरी तर नो डाऊट छानच होतं नेहमी, आणि पंढरपूरही मस्त झालं.
आता अक्कलकोटचं दर्शन घेतो. नेक्स्ट लास्ट डेस्टिनेशन आमचं तुळजापूर आहे, जे आम्ही उद्यासाठी प्लॅन केलं आहे. तर बघूया आम्हाला अक्कलकोटला किती टाईम लागतो ते. आता आमचं लास्ट दर्शन जे आहे ते बाकी आहे. ते तुळजापूरला आम्ही आलेलो आहोत, पोचलो आम्ही. तर खूप गर्दी असल्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की 1 वाजता देवीचं मंदिर उघडतं, म्हणजे 1:30ला 1पासून लाईन चालू होते. तर आत्ताच दर्शन घेऊन, कारण आम्हाला आमचा परतीचा प्रवास पण चालू करायचा आहे. तर आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता दर्शन घ्यायला जातो आहे देवीचं छानपैकी. तर अशी आम्ही केली ही ऑलमोस्ट 1.5 दिवसाची ट्रिप, जी का मस्त झाली एकदम. तर अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे, डिवोशनल ट्रिप, इयरली रिच्युअल आमचं. थँक्यू फॉर वॉचिंग.